दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सन 2024-25 या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण 4,599 कोटी 93 लाखाचे पीक कर्ज वाटण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। तर बँकांनी 4,759 कोटी 69 लाख इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टापेक्षा अधिक काम केलंय। त्याचप्रमाणे यावर्षी देखील रब्बी आणि खरीप हंगामासाठी देण्यात आलेले 5,200 कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूर्ण करावं। तसंच बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। या बैठकीत प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे यांनी जिल्ह्याचा सन 2024-25 चा वार्षिक वित्त पुरवठा 100% पूर्ण झाल्याची माहिती दिली। तसंच मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप 100%पेक्षा अधिक झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तसंच वार्षिक वित्त पुरवठा आराखडा उद्दिष्ट 20,270 कोटी 42 लाख इतकं होतं, तर 21,297 कोटी 48 लाख इतकं उद्दिष्ट पूर्तता झालेली असून या वर्षीचा वार्षिक वित्त पुरवठा आराखडा 22,400 कोटींचा असून खरीप आणि रब्बी पीक कर्जासाठी एकूण 5,200 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी राम वाखर्डे यांनी दिली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।